या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। हर्ष उधळला शंभूराजा भला छत्रपती होण्याला सजला रायगड सिद्ध स्वागताला संगनी याव सोहळ्याला राजू कुठे? गड उतार झाले। गड उतार का? घोटाळा झालाय। औरंगजेबाचा शहजादा शाह आलम राजांच्या मागावर आहे। त्यांची माणसं विषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात। अहो सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत। आता हो, आता काय? ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं। होईल ना? हो होईल। तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं। नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा। आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील। अहो सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत। आता हो, आता काय? ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं। होईल ना? हो होईल। तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं। नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा। आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील। एवढं अवघड धर्मसंकट, पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं। अहो तुमचे दादासाहेब आहेतच तसे। हो हो हो, नवऱ्याचं कौतुक राहू द्या। चला आता अभिषेक सुरू होईल। छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे, त्याच्या वाटेन सिंहासनाकड जातो रे। छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे, त्याच्या वाटेन सिंहासनाकड जातो रे। रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे। बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं। म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब। स्वराज्याचे सरनोबत म्हणून हंबीरराव मोहिते। महापराक्रमी हंबीरराव मोहिते यांनी मानाची पगडी, मानाची वस्त्र आणि तलवार स्वीकारावी। महाराज, या हंबीरराव मोहित्याचा समस्त मोहिते कुळीकडून मानाचा मुजरा। नरशार्दूल प्रतापराव गुजर यांच्या आकस्मित जाण्यानं स्वराज्याची अपरिमित अशी हानी झाली। आता स्वराज्याच्या रक्षणाची धुरा कोणत्या साहसी, बलदंड, धाडसी हातामध्ये सोपवावी असा प्रश्न निर्माण झाला। आणि महाराजांनी स्वराज्याच्या कोंदणात आणखी एक हिरा बसवला, हंबीरराव मोहिते। खरं तर नाती नाकारली की जाती नशिबात येतात आणि आयुष्यभर स्वतःला त्या जात्यात भरडून घ्यावं लागतं। पण हंबीरराव मोहित्यांनी नाती नाकारून महाराजांच्या विचाराचा सच्चा पाईक होणं स्वीकारलं। कदाचित महाराजांना हे आधीच ठाऊक होतं की भविष्यात स्वराज्याला अशा निर्मोही, निस्वार्थी सरनोबताची गरज भासेल। म्हणूनच महाराजांनी या हंसाची मोहित्यांना जवळ केली आणि महाराजांच्या सान्निध्यात येताच या हंसराजाचा पक्षीराज गरुड झाला। आज हा गरुड स्वराज्याच्या रक्षणासाठी बळकट पंखांनी आकाशात झेपावतो, विहार करतो।
त्याच्या अणकुचीदार चोचीचा धाक गनिमांना आणि पायाच्या धारधार नख्यांचा धाक जमिनीवर सरपटणाऱ्या गरळ ओकणाऱ्या सापांना आहे. महाराज, स्वराज्यासाठी मोहित्यांचं रगात सांडल पर सेवेत खंड पडणार नाही. यो देह, यो जीव तुमच्या पायाशी अर्पण. सरनोबत पदाचा स्वीकार करावा. प्रथम आम्ही सुरनीस पदावरील व्यक्तीची नियुक्ती करीत आहोत. ही सुरनीस पदावरील व्यक्ती मुत्सद्दी आहे, धुरंधर आहे, महाराजांबरोबर काम केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे येन केन प्रकारे सतत चर्चेत राहिलेली आहे. आणि ती मुरब्बी मातब्बर आसामी आहे. औषधाचं नाव घेतोस? घेशील? त्या अण्णा नाईकाचा भूत त्याच्या मानगुटीवर बसला ना, त्यानं माझ्यावर हात उगारल्यान. काशी हैसर इलो होतो, जितो कित्या पाठवलंस, कोयतो कित्या घेतलं नाहीस हातात. अरे बायलेच्या हातात चुड्याचं वजन जास्त झाला असत तर मग कमी करू मदत कर. खाली तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो. काय प्लॅन आहे? प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये, त्याचे ते 35 ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना अशी आपल्या दोघांना. राधिका गेली तिकडे गावाला, आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ताई आता चहा घ्या थोडा. दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई, तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुद वहिनी काय विचारताय? दुकान? अहो ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. अरे सौमित्र साहेब, या या या. कशाला आलाय? मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. त्या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सगळाच घोळ झाला परत. आता काय बोलू आणि काय करू मी? अहो जीजी, आता तुम्हाला काय सांगू, जेडी आणि भैयाने बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला. अहो आता त्यांची आई जवळ त्यांना बोलवत नाही तवर काही जात नाहीत. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की. त्यांना सगळा विषय माहिती आहे आधीपासून. काय सगळं माहित आहे ना? मग हे घ्या, बोला तुम्हीच. काय बोला? तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा. म्हणजे कर्जतचा जो स्टुडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप लकी आहे. हो, आम्ही येता जाता त्या स्टुडिओला जातो. अजूनही त्या आठवणी तशाच जागे आहेत. तिथे गेलात की? हो, म्हणजे मी बघायची सारखी ह्याला, पण हा बघायचाच नाही. का नाही हो? का नव्हता बघत? मग प्रपोज कोणाला केलं? मी केला. ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं. काय? आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर. कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून. रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनीच गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार. बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही, तसलं काय. तर आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार. अहो कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं. अहो सॉरी.
खरंच सॉरी. अहो एवढं काय त्यात, काम महत्वाचं. तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो. त्या रेसिपीज पैकी एक खूप लक्षात राहिलेली आणि आवडलेली अशी रेसिपी तुमच्यासाठी मी आणलेली आहे. आपण करतोय तिबेटियन पॅन फ्राईड रोल्स. मंडळी आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करतोय स्पायसी मँगो आवाकाडो पिझ्झा.